हाय वेलकम नमस्कार सलाम स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव मराठी बॉयज। तर भावांनो, खूप दिवसापासून असं वाटत होतं की थिएटरमध्ये आत्तापर्यंत एखादी चांगली मूवी बघितली नाही, कारण तशी मूवी पण आत्तापर्यंत थिएटरमध्ये आली नाही। तर फायनली आता असं वाटतंय की आता आपण थिएटरमध्ये मराठी मूवी बघायला जाऊ शकतो, कारण एक मराठी मूवीचा ट्रेलर आला आहे आणि त्या मूवीचं नाव आहे जुनं फर्निचर। आणि हा ट्रेलर 1-2 दिवसा पहिले रिलीज झाला होता, पण मी थोडा बिझी होतो त्यामुळे मी त्या ट्रेलरचा रिव्ह्यू करू नाही शकलो, पण फायनली मी रिव्ह्यू आणलाय। आता मूवीची स्टोरी काय आहे ते तुम्हाला ट्रेलर बघितल्यानंतर कळूनच जाईल। म्हणजे मूवीचा मेन उद्देश असा आहे की जसं आताच्या जनरेशनमध्ये मुलाबाळांचं लग्न होऊन जातं आणि त्यानंतर ते आपल्या आईबापावर दुर्लक्ष करतात, तर त्यानंतर काय होतं किंवा त्या गोष्टी कशा घडतात किंवा अशा खूप साऱ्या घरातल्या म्हाताऱ्या माणसासोबत गोष्टी घडतात जे आपल्याला आपल्यासारख्याला कळत नाही, तर तेच मूवीमध्ये दाखवले गेले। आता आपल्याला या मूवीमध्ये आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले खूप जुने डायरेक्टर, ॲक्टर किंवा आपण त्यांना प्रोड्युसर पण म्हणू शकतो, म्हणजे महेश मांजरेकर मूवीमध्ये लीड रोलमध्ये आपल्याला दिसणारे, म्हणजे एका म्हाताऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये ते आपल्याला दिसणारे। आणि मेकर्स लोकांनी ट्रेलरमध्ये मूवीची मेन स्टोरी रिव्हील तर करून टाकली की कशावर मूवी बेस आहे। आणि जसं की सांगितलंय की महेश मांजरेकर जे या मूवीमध्ये जे आपल्याला म्हातारे दिसत आहे की त्यांचं वय 71 वर्षाचे, गुडघे दुखते आणि त्यांना एक मुलगा आहे वाटतं, आय थिंक एकच वाटतं, कारण एकच दाखवलंय। तर बेसिक गोष्टी तर ट्रेलरमध्ये दाखवून दिल्या आहे आणि हे पण दाखवलंय की म्हातारा थोडा सनकी पण आहे। ट्रेलरमध्ये हे पण दाखवलंय की मुलं बाळ लग्न झाल्यानंतर आई बापासोबत कसं वागतात। त्या म्हाताऱ्याची बायको मरून जाते आणि त्यांचा मुलगा आय थिंक त्यावेळेस त्यांना काही सपोर्ट करत नाही वाटतं किंवा असं काहीतरी होऊन जातं, तर म्हाताऱ्याचं डोकं फिरून जातं। त्यानंतर तो म्हातारा स्वतःच्या मुलावर केस करून टाकतो की यांनी माझ्या बायकोला मारून टाकलं। तर यानंतर कोर्ट कचेरी होती आणि त्यामध्ये काय होतं तर हेच आपल्याला मूवीमध्ये बघायचं आहे, कारण सगळ्या गोष्टी ट्रेलरमध्ये आपल्या पुढे त्यांनी सादर करून टाकलं आहे। तर मग हीच कोर्ट कचेरीची गोष्ट आपल्याला मूवीमध्ये बघायला भेटणार आहे, म्हणजे डायलॉग वगैरे आणि जे म्हाताऱ्या माणसांसोबत जे दुर्व्यवहार जे आजच्या काळातल्या म्हणजे आजच्या मुलांकडून होतात ते थोडंफार आपल्या पुढे सादर करणार आहे। म्हणजे ह्या टाईपच्या मूवी आपण पहिले पण थोडंफार बघितलेलं आहे, पण खूप पहिले बघितलेलं आहे। आता तर त्या टाईपच्या मूवी बनत नाही आणि बनली आहे तर मला असं वाटतं की आपण ही मूवी बघायला जायला पाहिजे, अशी मूवी आपण मिस नाही केली पाहिजे। आणि मेन म्हणजे मराठी इंडस्ट्रीकडून खूप दिवसानंतर काहीतरी चांगलं आपल्याला बघायला भेटणार आहे। आणि मेन म्हणजे मूवीची कलर ग्रेडिंग वगैरे सगळं चांगलं वाटतंय, म्हणजे मूवीमध्ये महेश मांजरेकर येतं ॲक्टिंगची तर आपल्याला काही कमी पडणार नाही आहे, ते आपल्याला खूप चांगली बघायला भेटणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये थोडंफार कमी बघायला भेटतात, म्हणजे सिनेमॅटोग्राफी ते पण या मूवीमध्ये चांगलं वाटतंय। डायलॉग वगैरे पण चांगले वाटते, कारण मूवीचं मेन बेस आहे, ॲक्शन वगैरे तर काही नाही, तर डायलॉग वगैरे तर आपल्याला चांगले ऐकायला भेटणारच आहे। अशा मूवी आपण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये 1-2 बघितलेल्या आहे, 1-2च बघितलेल्या आहे मी, जसं की नटसम्राट, एक माणूस, आणि हिंदी मूवीमध्ये पण मी बागबान बघितली होती। तर त्यानंतर आता मला असं वाटतं की ही मूवी खूप दिवसानंतर आली आहे त्या टाईपची। ही मूवी फॅमिली ड्रामा मूवी राहणार आहे, तर खूप दिवसानंतर आपण फॅमिलीसोबत मराठी मूवी बघायला जाऊ शकतो। तर ठीक आहे भावांनो, मी तर म्हणतो मूवी मिस करू नका। आता हाईप वगैरे होईन का नाही ते आता मूवी रिलीज झाल्यानंतर कळन, पण बघायला जाऊ शकता आणि नाही पण तुमची इच्छा। तर ठीक आहे भावांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। ओके।